वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपण महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे, जी 2024 ची असून 2 फेब्रुवारी 2025 ला झाली होती. त्यामध्ये आलेले जिओग्राफीचे म्हणजे भूगोलाशी संबंधित प्रश्न आपण इथे घेणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ भूगोलाचे 10 प्रश्न पाहायला मिळतात. ते आपण डिटेल पद्धतीने अनालिसिस करणार आहोत. याआधी आपण याच प्रकार पद्धतीने इतिहासाचे प्रश्न सुद्धा अनालिसिस केलेले आहेत. त्याची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिली जाईल. याच्याशी संबंधित तुम्हाला पीडीएफ वगैरे पाहिजे असली, जी आपण पेजवर माहिती काढलेली आहे, ते जर तुम्हाला पाहिजे असले तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर मी पीडीएफ बनवून टाकेल किंवा पेजेस आहेत ते तुम्हाला तिथे सेंड केल्या जातील. तर टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. आणि बाकीचे सुद्धा आपल्या या चॅनलवर आपण प्लेलिस्ट घेतलेले आहेत, बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्या लिंक आहेत त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर मग कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला, म्हणजेच जिओग्राफीच्या म्हणजेच भूगोलाच्या प्रश्नांना. तर क्वेश्चन पेपर मधील आपण बघतो ए सेट मी घेतलेला आहे आणि ए सेट मध्ये 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भूगोलाशी संबंधित आहे आणि इथून पासून भूगोलाचे प्रश्न स्टार्ट झालेले आहेत. तर यामध्ये पहिलाच प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर आहे आणि त्यामध्ये आपल्याला घाट याबद्दल विचारलंय. आता प्रश्न मी व्यवस्थित वाचते, तुम्ही लक्ष द्या. तर महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये एकीकडे आपल्याला घाट दिलेले आहेत आणि दुसरीकडे रस्ते दिलेले आहेत. तर आपण घाट कोणकोणते दिलेले आहेत ते पाहू. फोंडा, माळशेज, हनुमंते आणि थड अशा प्रकारे घाटांची नावे इथे दिलेली आहेत. तर रस्ते सांगितलेले मुंबई ते नाशिक, कोल्हापूर ते कुडाळ, ठाणे ते अहमदनगर, कोल्हापूर ते पणजी अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. एक एक ऑप्शन आता व्यवस्थितरित्या समजून घेऊ आणि प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल ते समजून घेऊ. जर आपण विचार केला, फोंडा घाट आहे प्रामुख्याने कोल्हापूर ते पणजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर माळशेज घाट आहे, माळशेज घाट कुठे पाहायला मिळतो? ठाणे ते अहमदनगर. हनुमंते घाट आपल्याला कोल्हापूर ते कुडाळ हा तर लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर कुठला घाट असो वा नसो, थड घाट तरी आपल्याला लक्षात पाहिजे. तर मुंबई ते नाशिक याच्या दरम्यान थड घाट आपल्याला पाहायला मिळतो. तर हे घाट आहेत प्रमुख आणि त्याच्यावरचे रस्ते सुद्धा आहेत. आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा काही महत्वाचे घाट आहेत, त्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, तर ते आपल्याला पाठच पाहिजेत. तर यावरून आपण बघतो की यावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 4-3-2-1 म्हणजे 4-3-2-1 असं आपल्या प्रश्नक्रम म्हणजे उत्तरामध्ये ऑप्शन मध्ये चौथ्या ऑप्शनला दिसते, म्हणून चौथं हे आपल्या उत्तराचं ऑप्शन असेल. तर आपण बघतो की एक ट्रिकी प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगते, 4-3-2-1 किंवा 1-2-3-4 अशा प्रकारच्या आयोग याआधी उत्तरं दिलेले आहेत. तर हे ट्रिक आहे, पण शक्यतो सगळ्याच प्रश्नांमध्ये अशा प्रकारची ट्रिक लागते असं काही नाही. यासाठी आपल्याला सराव महत्वाचा असतो. सरावावरून तुम्ही एक गेस करू शकता किंवा कधी कधी अशा प्रकारचे तुके सुद्धा लागतात. तर आता हा प्रश्न आपल्याला डिटेलपणे अनालिसिस करायचा आहे आणि बाकीचे सुद्धा महत्वाचे घाट आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे. किंवा काही महत्वाचे प्रमुख घाट मी सांगते, त्यावर हमखास प्रश्न असतात. जसं थर्ड घाट आपण इथे बघितला की मुंबई ते नाशिक आहे, हा आपला पाठच पाहिजे. माळशेज घाट जसं आपण बघितलं इथे अहमदनगर आहे. ठाणे, कल्याण, ओतूर असं म्हणू शकता. परसनी घाट आहे जो वाई पाचगणी त्या दरम्यान आहे. नंतर आंबेनळी घाट आहे महाबळेश्वर ते महाडच्या दरम्यान आहे. बोरघाट आपल्याला माहिती पाहिजे, पुणे ते मुंबईच्या दरम्यान बोरघाट आहे म्हणून. कुंभारली घाट कराड ते चिपळूणच्या दरम्यान आहे. आणि आंबोली घाट सावंतवाडी ते बेळगावच्या दरम्यान आहे. आंबा घाट आपल्याला माहिती आहे, तर आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दरम्यान आहे. नंतर दिवा घाट पुणे ते बारामती दरम्यान आहे. खंबाटकी घाट आहे जो पुणे ते सातारा याच्या दरम्यान आहे. आणि हनुमंते घाट आपल्याला माहितीच आहे, कोल्हापूर ते कुडाळ याच्या दरम्यान आहे. हे काही महत्वाचे घाट सांगितले. एवढे जरी घाट तुमचे पाठ असले, एवढ्यापेक्षाही मी तुम्हाला सांगितले, जर जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत पीवायक्यू आहेत, तेवढे जर तुमचे घाट पाठ असले तरी तुम्ही एलिमिनेशन मेथडनी उत्तरापर्यंत पोहोचू शकता. डिटेल माहिती या संबंधित या प्रश्नाच्या संबंधित की सातपुडा जो पर्वत आहे तो बरामपूर खिंडीमुळे 2 भागात विभागला गेलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट घाट आहे, या पालघाटमुळे मध्य कोकण आणि दक्षिण कोकण यांच्या दरम्यान आपल्याला कुठला घाट पाहायला मिळतो? तो पालघाट पाहायला मिळतो. यावर सुद्धा आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे डिटेल माहिती थोडक्यात तुम्हाला दिली. प्रकारे महत्वाचे घाट आहेत. प्राकृतिक भूगोलाशी, महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाशी हा प्रश्न विचारण्यात आला होता, तो आपण डिटेलपणे इथे कव्हर केला. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न सुरुवातीला वाचते, त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहू. पुढचा प्रश्न आहे, देवाचे डोंगर रांग, शंभू महादेवाचे डोंगर रांग रिकाम जागा नद्यांच्या दरम्यान आहे असा प्रश्न आहे.
तर ऑप्शन आहेत तापी गोदावरी, गोदावरी भीमा, भीमा कृष्णा, कोयना आणि कृष्णा. अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पण महाराष्ट्रातील प्रामुख्याने डोंगर रांगा बघतो, त्यामुळे सुरुवातीला सातमाळा डोंगर, सातमाळा अजिंठा डोंगर, त्याच्यानंतर हरिश्चंद्र डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट तुम्ही म्हणू शकता, आणि त्याच्यानंतर महादेव डोंगर रांगा आहे. शंभू महादेव डोंगर रांगा आहे. अशा प्रकारे प्रामुख्याने 3 तुम्हाला ज्या डोंगर रांगा आहेत त्या दिसतात. आता यामध्ये म्हणजे ह्या आपण बघतो ह्या विभागलेल्या आहेत. सातमाळा डोंगररांग वेगळी, अजिंठा वेगळी, पण आपण सातमाळा अजिंठा असं म्हणतो. हरिश्चंद्र बालघाट कारण की ते एका रेंज मध्ये येतात म्हणून. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग आहे. तर आपण बघतो हे प्रश्न विचारलेला आहे, शंभू महादेव डोंगररांग आहे ते कोणत्या त्याच्यामुळे कोणत्या नद्या आहेत त्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत, किंवा कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान शंभू महादेव डोंगररांग आहे, असा सुद्धा प्रश्न आहे. तर बघा यामध्ये आपण बघतो भीमा आणि कृष्णा. भीमा आणि कृष्णा असं का? जेव्हा आपण बघतो सातपुडा आणि सातमाळा यांच्या दरम्यान तापी गोदावरी नदीचं क्षेत्र आहे. त्याच्यानंतर सातमाळा ते हरिश्चंद्र बालाघाट या दरम्यान गोदावरी नदीचं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर हरिश्चंद्र ते शंभू महादेव याच्या दरम्यान आपल्याला भीमा नदीचं क्षेत्र पाहायला मिळते. तर शंभू महादेव याच्या पुढे आपल्याला समोर कृष्णा नदीचं क्षेत्र पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ही म्हणजे विभाजन प्रणाली आहे, म्हणजे महत्वाच्या डोंगर रांगा आहेत आणि नदी विभाजन प्रणाली आहे. तर म्हणूनच आपण बघतो की इथे प्रश्नात काय विचारलेलं आहे, शंभू महादेव डोंगर रांगा आहे ते कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? तर आपण बघतो भीमा आणि कृष्णा या नद्यांच्या दरम्यान आपल्याला शंभू महादेव डोंगर रांग पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ह्या काही महत्वाच्या डोंगर रांगा आहेत ज्या आपल्याला यावर आयोगाने याआधी भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून डोंगर रांगा आणि जे काही आपल्या प्राकृतिक भूगोल आहे महाराष्ट्राचा तो आपला पाठच पाहिजे. कारण ग्रुप बी एक्झाम आहे त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचा भूगोल आहे त्यावर भर असतो. भारताच्या भूगोलापेक्षा महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर असतो. म्हणून महाराष्ट्राचा भूगोल प्राकृतिक भूगोल प्रामुख्याने पाठच पाहिजे. तर यामध्ये आपण बघतो आता दुसरा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण बघतो, दुसरा म्हणजे समोरचा प्रश्न आहे, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत, काही विधानं दिली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ऑप्शन कडे जायचं आहे. तर आपण सुरुवातीला विधानं पाहू. विधानामध्ये सांगितलेलं आहे, अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. ठीक आहे, पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे, स्तरीत खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. आणि तिसरं विधान आहे, रूपांतरित खडकात अभ्रक, ग्रॅनाइट सारखी खनिजे आढळत नाही. आता हे निगेटिव्ह स्टेटमेंट झालं. पहिले 2 पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आता मी तुम्हाला काही उत्तर म्हणजे काही ट्रिक सांगते. ट्रिक अशी आहे की जे काही पॉझिटिव्ह विधान असतात ते बरोबर घेऊन चालायचे असतात आणि निगेटिव्ह आपलं काय करायचं, मायनस करायचं असते, म्हणजे तुम्हाला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येते. आता तुम्हाला समजलं असेल मी काय ट्रिक सांगितली, यावरून काय उत्तर निघेल. म्हणून जसं ऑप्शन आपण बघतो की अ आणि क बरोबर, अ ब क बरोबर, आणि अ आणि ब बरोबर, आणि ब बरोबर. आता मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली यावरून अ आणि ब हे विधान आपलं बरोबर येते. म्हणजे तिसऱ्या ऑप्शनकडे आपण जाऊ, तर तिसरं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि योगायोगाने ते उत्तर सुद्धा आहे. तर इथे आपण बघतो की आता आपल्याला अनालिसिस करून या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. तर प्रश्नाचं उत्तर सोडवताना बघा काय आहे, तर अग्निजन्य म्हणजे यामध्ये खडकाबद्दल प्रश्न विचारले. आता खडक आहे तर खडकाची निर्मिती कशा पद्धतीने होते, त्याचे कोणकोणते प्रकार असतात, त्यावर सुद्धा डिटेल या आधी राज्यसेवा प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये भरपूर वेळा प्रश्न पडलेले आहेत. तर आता यावेळेस कंबाईनला सुद्धा असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, तर यामध्ये आपण बघतो अग्निजन्य खडक आहे. अग्निजन्य खडक प्रामुख्याने मी तुम्हाला सांगते, खडकांचे 3 प्रकार असतात. अग्निजन्य खडक, त्याच्यानंतर स्तरीत किंवा तुम्ही त्याला गाळाचे खडक सुद्धा म्हणू शकता, आणि त्याच्यानंतर असते रूपांतरित खडक. आता इंग्लिशमध्ये आपण जर म्हटलं, अग्निजन्य खडकांना इग्नियस रॉक असे म्हणतात, कारण ते अग्निजन्य म्हणजे लावापासून बनलेले असतात. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, इंट्रुसिव्ह, एक्सट्रुसिव्ह. म्हणजे तुम्ही इंट्रुसिव्ह कशाला म्हणाल, जे अंतर्गत निर्मित असतात त्याला आपण अंतर्गत निर्मित अग्निजन्य खडक असं म्हणतो. आणि बहिर्गत, बहिर्गत म्हणजेच काय होते, आता अंतर्गत आणि बहिर्गत हा काय प्रकार आहे हे सुद्धा समजलं नसेल तर बघा, ज्या वेळेस ज्वालामुखी असतो, जो पृथ्वीमध्ये असतो, ज्यावेळेस त्याचं काय होते, उद्रेक होते, त्यावेळेस तो ज्वालामुखी काय होते, कधी कधी ज्वालामुखी पृथ्वीच्या आतच थंड होतो. याला इंट्रुसिव्ह रॉक असं म्हणतात, म्हणजे इग्नियस रॉक. इंट्रुसिव्ह इग्नियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडक आहे, पण तो कसा आहे, तो आतमध्येच थंड झाला, याला आतमध्येच थंड झाला, त्यामुळे त्याला अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असं म्हणतात. आणि जेव्हा तो लावारस पृथ्वीच्या बाहेर येते आणि बाहेर येऊन तो थंड होते, त्याला आपण काय म्हणतो, बहिर्निर्मित अग्निजन्य खडक असं म्हणतो. अशा प्रकारे अग्निजन्य खडकामध्ये 2 प्रकार पडतात. आता हे तुम्हाला समजले. आता आता खडकांची निर्मिती कशी होते, आता हे जे
खडक आहे म्हणजे अग्निजन्य खडक आहे याच्यावर कशाचा परिणाम होतो, तर ही नदी आहे किंवा हिम नदी आहे किंवा वारा आहे यांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचं एक काय होते, तर अपक्षरण होते किंवा शरण होते आणि त्याच्यानंतर पुन्हा खडकाची निर्मिती व्हायला सुरुवात होते. आणि ते थरावर थर असं समजा नदी आहे, नदीच्या याच्यामध्ये आपण बघतो की एखादा अग्निजन्य खडक आहे तर तो काय झाला, त्याचं अपक्षरण झालं, मग त्याचे बारीक बारीक कण होतील, मग त्याचं काय होते, ते कुठेतरी साचतील, मग अशा प्रकारे थरावर थर साचत जातील. त्याला आपण गाळाची किंवा काय म्हणतो सेडिमेंटरी रॉक म्हणू शकतो किंवा स्तरित खडक असं म्हणतो. कारण स्तरित खडक असं का म्हटलं, कारण त्याचे थरावर थर साचतात, याच कारणामुळे त्याला स्तरित खडक असं म्हणत असतो. आणि म्हणूनच याच्यामध्ये स्तरावर थर साचतात, तर याच्यामध्ये काही जीवाश्म सुद्धा असतात, त्याचा सुद्धा काय होते, समावेश होत असतो. म्हणून जीवाश्म जे आहेत ते मृत प्राण्यांचे अवशेष आपल्याला प्रामुख्याने गाळाचे खडक आहे यामध्ये पाहायला मिळतात. आता तिसरा प्रकार असतो रूपांतरित खडक, त्याला मेटामॉर्फिक रॉक असं म्हणतात. आता यामध्ये नेमकं काय होते, पुनर्स्फटिकीकरण होते. आता यामध्ये सुद्धा बरेचसे एक्झाम्पल आहे, जसं आपण कोळसा आहे, तर कोळसापासून काय तयार होईल, समजा डायमंड तयार झाला, आपण असं म्हणू शकतो. किंवा तुम्ही मेटामॉर्फिक रॉक मध्ये एकदम एकदम हे सुद्धा त्याचं उदाहरण आहे. जसं आपण बघतो की रूपांतरित खडकामध्ये त्याचा समावेश होतो संगमरमरचा, कारण त्याच्यामध्ये पुनर्स्फटिकीकरण होऊन येते, त्याचे स्वरूप, त्याचा गुणधर्मच बदलून जातो आणि नवीन खडकाची निर्मिती होते. तर आपण बघतो इथे काय आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रश्नाचं आता आपण स्टेटमेंट पाहू. आता तुम्हाला खडकांचे प्रकार मी समजून सांगितले. स्टेटमेंटमध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. हो, कारण की आढळते, कारण की ते काय होते, लावाच्या स्वरूपात येते आणि जमिनीच्या पोटात किती सारे आपण बघतो की लोह आहे किंवा सोनं आहे किंवा बाकीच्या सुद्धा जे काही धातू असतात ते असतात, आणि जेव्हा ते वर येतात किंवा आतमध्येच थंड होतात तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला सापडतात. म्हणून अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. कसं आहे, स्टेटमेंट बरोबर आहे. स्तरित खडकात चुनखडक, जिप्सम सारखी खनिजे आढळतात. स्तरित खडकात आढळतातच, कारण मी तुम्हाला सांगितलं जीवाश्म असतात. तर आता इथे तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे की रूपांतरित खडकात अभ्रक, ग्रॅनाइट सारखी खनिजे आढळत नाही. हे मात्र स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितले होते ट्रिक, की निगेटिव्ह स्टेटमेंट काय करायचं, मायनस करून टाकायचं आणि बाकीचे जे आहेत ते पॉझिटिव्ह विधानं बरोबर घेऊन चालायचे. तर या पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर येते, उत्तर क्रमांक 3. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथे समजून घेतला. तर आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आपण बघतो, हे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, विधान किंवा विधाने बरोबर आहेत. बऱ्याच वेळा विधाने अशा यामध्ये सुद्धा आयोग फसगत करत असते. तर विधान किंवा विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर विधाने पाहू आपण. महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोर आहे. दुसरं विधान आहे, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. तिसरं विधान आहे, मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. आणि चौथं विधान आहे, सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला बरोबर विधाने शोधायची आहेत. ऑप्शन आहेत, ऑप्शन मध्ये अ आणि ब हे उत्तर आहे, नंतर ब हे उत्तर आहे, नंतर क आणि ड, आणि नंतर अ ब क, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी आपल्याला याचा आता अनालिसिस करायचं आहे. योग्य उत्तर काय, सुरुवातीला तुम्हाला उत्तर काय ते सांगते आणि असंच का ते सुद्धा सांगणार आहे. तर आपण बघतो, महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे, तर उत्तर कसं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघतो, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हे सुद्धा कसं आहे, बरोबर स्टेटमेंट आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे, हे स्टेटमेंट काय आहे, मात्र चुकीचं आहे. कारण मांजरा नदी कोणाची उपनदी आहे, गोदावरीची उपनदी आहे. त्याच्यानंतर सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीची दक्षिणेकडील उपनदी आहे. म्हणून आपण बघतो यामध्ये 2 स्टेटमेंट जे आहेत ते क आणि ड चुकीचे आहेत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, अ आणि ब हे स्टेटमेंट असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हे दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता डिटेलपणे थोडक्यात अनालिसिस करू. तर बघा, महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं शंभू महादेव डोंगररांग आहे, त्याच्यामुळे काय होते, तसं बघितलं तर भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे, पण महाराष्ट्रामध्ये तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. कारण आपण बघतो की शंभू महादेव डोंगररांग आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, भीमा आणि कृष्णा नदीचं खोरं वेगवेगळं झालेलं आहे. परंतु समोर जाऊन भीमा नदी ही कृष्णेला मिळतेच, म्हणून ती कृष्णेची उपनदी होते, परंतु महाराष्ट्रामध्ये तिचं एक स्वतंत्र खोरं आहे. हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. आणि तिची लांबी किती आहे, 451 किलोमीटर लांबी आपल्याला पाहायला मिळते.
पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. मांजरा नदी मी तुम्हाला सांगितलं कृष्णेची उपनदी आहे का? नाही, मांजरा नदी गोदावरीची उपनदी आहे. आता गोदावरीच्या भरपूर उपनद्या आहेत. डावीकडून येणाऱ्या, उजवीकडून येणाऱ्या, दक्षिणेकडून, उत्तरेकडून अशा भरपूर प्रश्न विचारले जातात. जसं इथे पण स्टेटमेंट विचारलेलं आहे की सिंदपना नदी हे गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, तर ती दक्षिणेकडून गोदावरीला मिळते. तर आणखी याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते की जसं आता दोन स्टेटमेंट सांगते ते एकदम व्यवस्थित लक्षात घ्या, यावरून तुमचे पुढे पण भविष्यात पण प्रश्न सुटतील. जसं नदी ज्या दिशेनं वाहते त्या दिशेचं नाव नदीला दिले जाते. जसं पूर्व वाहिनी पूर्व दिशेला वाहत असेल तर पूर्व वाहिनी, दक्षिण दिशेला वाहत असेल तर दक्षिण वाहिनी, पश्चिमेला वाहत असेल तर आपण तिला पश्चिम वाहिनी म्हणू. पण मात्र वाऱ्याच्या बाबतीत आपण बघतो, वारा ज्या दिशेकडून येतो त्या दिशेचं नाव त्याला येत असते. समजा वारे जर पूर्व भागाकडून येत असतील तर आपण पूर्वीय वारे म्हणू, जर ते पश्चिम भागाकडून येत असतील तर आपण पश्चिम वारे म्हणू, किंवा ते आग्नेयकडून येत असतील तर आपण त्याला आग्नेय वारे म्हणू, किंवा ते नैऋत्यकडून येत असतील तर आपण नैऋत्य वारे म्हणू. अशा प्रकारे असते. तर काय आहे, तर वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेचं नाव तिला दिलं जाते, मात्र नदी ज्या दिशेने वाहते त्या दिशेचं नाव तिला दिलं जाते. ठीक आहे, आता काही कन्सेप्ट तुम्हाला इथे समजले असतील. इथे प्रश्नामध्ये आपल्याला गोदावरी नदीबद्दल विचारलंय. आता गोदावरी नदीबद्दल थोडक्यात काही माहिती सांगते. गोदावरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, जसं मांजरा, वर्धा, वैनगंगा, प्रवरा, दारणा, प्राणहिता, इंद्रावती, तोरणा, कादवा, शिवना, खाम, सिंदपणा, बिंदुसरा, ह्या सगळ्या त्या गोदावरीच्या काय आहेत तर उपनद्या आहेत. आणि गोदावरी बाबत आपण जर बघितलं तर गोदावरी ही जी आहे ती ही गंगा नदीच्या नंतर भारतातील दुसरं सगळ्यात मोठं खोरं असणारी नदी आहे. पहिली भारतातील सगळ्यात मोठं खोरं असणारी नदी गंगा नदी आहे. त्याच्यानंतर आपण बघतो गोदावरीचा क्रमांक लागतो. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला, आता मी तुम्हाला भारताच्या बाबतीत सांगितलं ना, तसं जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खोरं जे आहे ते कोणाचं आहे, कोणी क्षेत्र व्यापलेलं आहे तर गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गोदावरी जे काही खोरं आहे ते सगळ्यात मोठं खोरं आहे. आणि जवळजवळ आपण बघतो की 49% एवढं क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. आणि यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातील 10% क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. आणि दक्षिणेतील हे सर्वात मोठं खोरं आहे, दक्षिण भागाचा जर आपण विचार केला तर. ठीक आहे. आणि नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार आपण बघतो, भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये कोणकोणत्या नद्या क्रमांकावर आहेत, जसं गंगा नदी प्रथम क्रमांक, द्वितीय गोदावरी, तृतीय कृष्णा, चतुर्थ क्रमांक महानदीचा आहे, नंतर कावेरी आणि तापी नदी. अशा प्रकारे आपल्याला इथे खोऱ्यानुसार क्षेत्रफळानुसार जे विभागणी आहे ते पाहायला मिळते. आता गोदावरी नदीबद्दल आपण बघत होतो तर त्याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं भीमा नदी आहे. भीमा नदीचं क्षेत्र मोठं आहे, तर मग किती आहे, तर 451 किलोमीटर एवढं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा नदीचं 282 किलोमीटर आहे आणि तापी नदीचं 208 किलोमीटर आहे. आणि अशाच प्रकारे नर्मदा नदी आहे तिचं सुद्धा आहे. पण त्या नर्मदा नदीचं क्षेत्र किती आहे महाराष्ट्रामध्ये हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, काय विचारला प्रश्न, जसं मी तुम्हाला बाकीच्या नद्यांचे क्षेत्र सांगितले किती किती आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये, तसं तुम्हाला नर्मदा नदीचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण कव्हर केला आणि आजूबाजूची माहिती सुद्धा कव्हर केली. आता एक महत्वाची गोष्ट, नदी प्रणाली यावर हमखास प्रश्न असतो. प्रत्येक नदी आहे, तापी, गोदावरी आहे किंवा महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या तुमच्या पाठच पाहिजे ग्रुप बी एक्झामसाठी. आणि तुम्ही जर ग्रुप ए एक्झाम म्हणजे राज्यसेवा देत असाल तर तुम्हाला ऑल डिटेल सगळ्या याची माहिती पाहिजेच. तर आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील प्रशासकीय विभाग अनुक्रमे रिकाम जागा आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. बघतो महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आहे याबद्दल हा प्रश्न आहे की 1960 मध्ये किती प्रशासकीय विभाग होते आणि आता 2020 मध्ये, आता म्हणजे 2020 पर्यंत विचारलेले आहे तर किती प्रशासकीय विभाग आहेत. तर यामध्ये आपण बघतो 4 प्रशासकीय विभाग जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली होती त्यावेळेस होते. आणि आता 2020 मध्ये म्हणजे आता सुद्धा 6 प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात. भागामध्ये आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, नागपूर विभाग आहे, त्याच्यानंतर अमरावती विभाग आहे आणि कोकण विभाग आहेत. असे प्रमुख 6 विभाग आपल्याला पाहायला मिळतात. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की यामध्ये सगळ्यात मोठा विभाग कुठला आहे आणि सगळ्यात छोटा विभाग कुठला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि सगळ्यात मोठ्या विभागामधील सगळ्यात मोठा जिल्हा आणि सगळ्यात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा तुम्हाला सांगायचा आहे. तसंच क्षेत्रफळानुसार सगळ्यात
कमी असलेला विभाग म्हणजे प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने कुठला विभाग आहे तो, आणि त्याच्यामध्ये असणारा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा असणारा जिल्हा सुद्धा तुम्हाला सांगायचा आहे. कारण याआधी असे प्रश्न विचारलेले आहेत, प्रिलिम्सला मेन्सला असे प्रश्न पडलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी डिटेलपणे विचारत आहे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्राबद्दल थोडक्यात अधिकची माहिती आपण बघतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र म्हणजे कामगार अधिनियम महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यावेळेस प्रशासकीय विभाग होते 4. आज 6 प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस जिल्ह्यांची संख्या होती 26, आज 36 इतकी झालेली आहे. तालुके त्यावेळेस 229 तालुके होते. आता सध्या 358 प्लस तालुके झालेले आहेत. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला होता त्यावेळेस घनता मात्र होती सरासरी घनता महाराष्ट्राची 129, आणि आता सध्याच्या घडीला आपण बघतो 365 प्लस घनता झालेली आहे. तर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं 2011च्या जनगणनेनुसार मी तुम्हाला सांगत आहे. 1960 ची तुलना आणि 2011च्या जनगणनेनुसार काय फरक होता ते मी तुम्हाला सांगत आहे. तर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री पुरुषांचं प्रमाण त्यावेळेस होतं 1960 मध्ये किती होतं, म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला 936 पाहायला मिळते त्यावेळेस 1960 मध्ये, तर आज आपल्याला 929 जवळ पाहायला मिळते, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार मी तुम्हाला सांगत आहे. नंतर साक्षरता 1960 मध्ये आपण बघतो 35.1 होती, तर आज ती साक्षरता 82.3 इतके झालेली आहे. आणि नागरी लोकसंख्या त्यावेळेस 28.22% इतकी होती, तर आज ती 45.2% इतकी झालेली आहे. त्यावेळेस 3च महानगरपालिका होत्या आणि आता आपल्याला 29 महानगरपालिका पाहायला मिळतात. अशा प्रकारे हा डिफरन्स मी तुम्हाला सांगितला 1960 आणि 2011 या दरम्यानचा आपल्याला गॅप पाहायला मिळतो, तो मी तुम्हाला इथे समजून सांगितला. कारण यावर आधारित आणखी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, म्हणून डिटेल पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन केल्या. ही महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण बघतो महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जसं 800 किलोमीटर आहे, तसंच आपण बघतो दक्षिण उत्तर लांबी 720 आहे, कुठे कुठे 700 सुद्धा आहे. ह्या सुद्धा तुम्हाला म्हणजे हा तर प्राकृतिक भूगोलाचा भाग झाला, तरी तुम्हाला डिटेल काही गोष्टी इथे सांगितल्या. आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या जुळवा असा प्रश्न विचारलेला आहे. जसं यामध्ये मृदा प्रकार दिलेले आहेत आणि दुसरीकडे प्रदेश दिलेले आहेत. मृदा प्रकारांमध्ये आपण बघतो काळी कापसाची मृदा आहे, त्याच्यानंतर जांभी मृदा आहे, तांबडी मृदा आणि भरड उथळ मृदा दिलेली आहे. तर प्रदेशामध्ये आपण बघतो कोकण प्रदेश, पूर्व विदर्भ, महाराष्ट्र पठारी प्रदेश आणि सह्याद्रीचा पूर्व भाग अशा प्रकारे प्रदेश दिलेले आहेत. आपल्याला माहितीच पाहिजे काळी कापसाची मृदा आहे ती महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये आहे, म्हणून अचं तुमचं तिसरं स्टेटमेंट आहे, म्हणजे अची जोडी तिसऱ्या प्रदेशाशी लागणार आहे. म्हणजे तिसरं कुठे कुठे आहे 1 आणि 2 ऑप्शन मध्ये, म्हणजे आपले 3 आणि 4 ऑप्शन कटले. आता 2 मध्ये आपण पाहू. त्याच्यानंतर जांभी मृदा हे तुम्हाला माहिती पाहिजे कोकणात आहे, म्हणजे इथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं 3-1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तर आहे. आणि त्याच्यानंतर तांबडी मृदा जी आहे ती कुठे पाहायला मिळते पूर्व विदर्भामध्ये, आणि भरड उथळ मृदा आहे ती आपल्याला सह्याद्रीचा पूर्व भागात तिथे पाहायला मिळते. म्हणजे 4-1-2-3 सॉरी 3-1-2-4 अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर आपल्याला असायला पाहिजे. आता थोडक्यात त्या प्रश्नाचा थोडा अनालिसिस करू. तर बघा कापसाची काळी मृदा आहे किंवा काळी कापसाची मृदा आहे ती आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्र पठारी प्रदेशामध्ये पाहायला मिळते. आणि हिला काळा रंग का येतो, कारण हे बेसाल्ट खडकामुळे तयार झालेली असते आणि टिटॅनिफरस मॅग्नेटाइटमुळे याला काळा रंग येतो. आणि हे कशी आहे तर ओलावा टिकून ठेवण्यासाठी महत्वाची आहे. याच्यामध्ये आपण सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण सहसा कमीच असते. भारतीय ज्या काही आहेत मृदा त्यामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमीच पाहायला मिळते. फक्त गाळाची मृदा आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जास्त आहे इतर मृदेपेक्षा आपण बघतो. आणि महत्वाची गोष्ट तर ही बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे. म्हणजे आपण बघतो 27-28 वेळा भ्रंशमूलक उद्रेक झाला होता ज्वालामुखीचा आणि त्याच्यातून बेसाल्ट खडकाची निर्मिती महाराष्ट्रामध्ये तो आपला पठार जो आहे तो पठार तयार झालेला दिसते. आणि पठारावरच आहे, म्हणजे पूर्ण जी मृदा आहे ती कशी आहे काळी मृदा आहे, कारण टिटॅनिफरस मॅग्नेटाइटमुळे त्याला काळा रंग आलेला आहे. आणि ही काळी मृदा कशासाठी उपयुक्त आहे, कापसासाठी प्रामुख्याने, म्हणून हिला काळी कापसाची मृदा इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. दुसरा आहे जांभी मृदा. जांभी मृदा आपण बघतो कोकणामध्ये आहे, त्याला लॅटराइट सॉइल सुद्धा म्हणतात. तर आता यामध्ये सतत ओलावा असतो आणि तिथे आपण बघतो ती जांभी आहे त्यामध्ये फळबागांसाठी ती अतिशय उपयुक्त आहे, असे सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत.
त्याच्यानंतर तांबडी मृदा प्रामुख्याने पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळते, कारण ते जे आहे लोह संयुगाचं प्रमाण आपल्याला तिथे जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नागपूर, भंडारा आणि तिथे आपल्याला म्हणूनच लोह खनिजे सुद्धा मिळतात. आणि लोह खनिजे मिळण्याचं एक महत्वाचं कारण, महाराष्ट्र पठारावर आपल्याला लोह खनिजे का आढळत नाही, कारण काय झालेलं आहे की मी तुम्हाला जसं सांगितलं, भ्रंशमूलक उद्रेक झाला होता ज्वालामुखीचा आणि थरावर थर असं साचत गेलं. त्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये जे काही लोह खनिज असेल किंवा बाकीच्या सुद्धा जे काही धातू असतील किंवा जे काही खनिज असतील ते त्या पठाराखाली काय झालं, तो 3-4 किलोमीटरचा एवढा मोठा आपल्याला भाग दिसतो, तर त्याच्या खाली काय झालं, ते दबून गेलेत किंवा त्याच्याकडे गाडले गेलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तिथे आपल्याला प्रामुख्याने खनिजे आढळत नाही, जसं आपण कोकणात आणि पूर्व विदर्भामध्ये आपल्याला खनिजे आढळतात. तर अशा प्रकारे ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला सांगितल्या. आता नंतर आपण बघतो भरड उथळ मृदा आहे, ते प्रामुख्याने सह्याद्रीचा पूर्व भाग आहे, तिथे आपल्याला पाहायला मिळते. तर हा प्रश्न आपण डिटेल पद्धतीने समजून घेतला, डिटेल पद्धतीने या प्रश्नाचं अनालिसिस केलं. चला तर आता समोरचा प्रश्न समजून घेऊ. समोरचा प्रश्न कोणता आहे, तर बघा, कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात? प्रश्न आहे, कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात? तर यामध्ये ऑप्शन आहे सिंधू, सतलज, सतलज गंगा, चिनाब यमुना आणि काली आणि तीस्ता. तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतंय सिंधू आणि सतलज. आता हेच का, तर बघा, पंजाब हिमालय, कुमायू हिमालय किंवा नेपाळ हिमालय, असम हिमालय. पंजाब हिमालय आपल्याला सिंधू आणि सतलज नदीच्या दरम्यान पाहायला मिळतो. कुमायू हिमालय सतलज आणि काली नदी आहे तिच्या दरम्यान पाहायला मिळतो. नेपाळ हिमालय काली आणि तिस्ता नदी आहे या दरम्यान पाहायला मिळतो. आणि असम हिमालय तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदी आहे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान पंजाब हिमालय आहे? पंजाब हिमालय कोणते आहे? सिंधू आणि सतलज. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्हाला डिटेलपणे काहीतरी म्हणजे डिटेलपणे मी तुम्हाला सांगितले. आता पुढे आपण प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? असा प्रश्न आहे. नॉर्वेस्टर, लू वारे, कालबैसाखी आणि चहा वारे, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण बघतो यामध्ये लू वारे त्यांना म्हणतात. आता लू वारे काय असते ते तुम्हाला सांगते. ते म्हणजे जे आहे ते स्थानिक वारे असतात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि प्रामुख्याने दुपारच्या नंतर वाहतात आणि भारतामध्ये अशा प्रकारचे वारे आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारचे भरपूर स्थानिक वारे आहेत ज्यावर आधी पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वेगवेगळे वारे आहेत, त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण बघतो नॉर्वेस्टर इथे ऑप्शन आहे. नॉर्वेस्टर का नाही, तर वायव्य भागातून जे येतात ना त्यांना नॉर्वेस्टर असं म्हणतात, म्हणून नॉर्वेस्टर असं तुम्हाला समजलं असेल. लू वारे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता इथे काल बैसाखी सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे जे पश्चिम बंगालमध्ये काय असते, वैशाख हा सण असते आणि या महिन्यामध्ये हे वारे वाहतात म्हणून यांना काल बैसाखी असे म्हणतात. आणि चहा वारे तर मी तर हा ऑप्शन कधी ऐकला नाही, पण असेल तर मला माहित नाही. यामध्ये आपण बघतो अशा प्रकारे 3 ऑप्शनचं आपण अनालिसिस घेतलं. आता आणखी काही डिटेल माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. जसं आपण बघतो की चिनूक वारे आहेत, हे वारे याआधी आयोगाने विचारलेले आहेत. याबद्दल तुम्हाला सांगते की त्यांना स्नो इटर असं म्हणतात आणि अमेरिका आणि कॅनडाच्या रॉकी पर्वतरांगेवरून ते पूर्व उतारावरून ते वाहतात, म्हणून हा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेला आहे प्रिलिम्सला. त्याच्यानंतर फॉन वाऱ्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, मेन्सला आलेला हा. आल्स पर्वतावरून ते वाहतात. हॅरमॅटन आहे आफ्रिकेमधून वाहतात. आणखी सॅमून आहे जे इराणमधून वाहतात. आणखी महत्वाचं म्हणजे सिरिक्को आहे ते सहारा वाळवंटातून वाहतात. झोंडा आहे ते अर्जेंटिना अँडीज पर्वतावरून वाहतात. आणि मिस्ट्रल आहे जे स्पेन आणि फ्रान्स यामधून वाहतात. आणि पप्पागयो आहे ते मेक्सिको यामधून वाहतात. आणि आणखी बोर आहे, ऍड्रियाटिक सागर आहे त्याच्या याच्यातून हे वारे वाहतात. अशा प्रकारे हे महत्वाचे वारे आहेत. यापैकी एवढे जरी वारे तुम्ही केले तरी तुम्हाला प्रश्नाचं ऑप्शन एलिमिनेशन करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढचा असा प्रश्न विचारलेला आहे जो तुम्ही तिथल्या तिथे प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, असे पण प्रश्न आयोग विचारत असते आणि त्याच पद्धतीचा त्या कॅटेगरीतून हा प्रश्न आहे. जसं स्वामीनाथन आहे, स्वामीनाथन यांच्याशी रिलेटेड होता आणि त्यांचं आता निधन म्हणजे आपण बघतो. स्वामीनाथन हे सध्या चर्चेत होते, त्यांच्याशी रिलेटेड पुरस्कार सुद्धा होते, त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण बघतो यामध्ये काय प्रश्न विचारलेले आहे. स्वामीनाथन 1970 यांच्या डेफिनेशन म्हणजे व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी पर्जन्य आहे. आता स्वामीनाथांनी कोणतं क्षेत्र कोरडवाहू म्हटलेलं आहे एवढं डिटेलचा अभ्यास सगळ्यांचा असेलच असं नाही. आणि अभ्यास असता तरी पण आता चर्चेत ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती पाहिजे.
तर या प्रश्नाचं उत्तर आपण तसंच देऊ शकलो असतो. यामध्ये काही असं माहिती असेल असं काही नाही, तुम्ही एलिमिनेशन करून उत्तरापर्यंत पोहोचू शकले असतात. तर ऑप्शन पाहू आपण. 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटरपेक्षा कमी, 30 सेंटीमीटरपेक्षा कमी, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि 100 सेंटीमीटरपेक्षा कमी व 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त, अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. इथे काय विचारलेलं आहे, व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे, असा प्रश्न विचारलेला आहे आणि सरासरी विचारलेले आहे. आता कोरडवाहू आहे म्हणजे साहजिक आहे की 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त तर पाऊस पडणारच नाही ना. मग तर आपल्या ऑप्शन मधून कटलं. जर कटत असेल तर कटत असेल म्हणजे पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन आपल्या याच्यामधून चाललं गेलं. मग आता राहिलंय काय, 3 आणि 4. आणि 3 आणि 4 पैकी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर साहजिक गोष्ट आहे, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त तर नसणारच आहे. तो उत्तर आहे ते का, ऑप्शन क्रमांक डी म्हणजे ड. आणि ड मध्ये आपण बघतो 100 सेंटीमीटरपेक्षा कमी आणि 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे प्रश्न आयोगाने सेट केलेला आहे. आता प्रश्न आपण स्किप करायचा असतो का, वाचून घ्यायचा असतो, ऑप्शन पाहिजे असतात आणि ऑप्शन मधून उत्तर भेटतात. म्हणून कोणताच प्रश्न स्किप करू नका. जवळजवळ 100चे 100ही प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण 1/4 निगेटिव्ह आहे. म्हणून जास्तीत जास्त आपण बघतो जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल तेवढेच तुमचे प्रश्न आहेत ते बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह जे स्टेटमेंट असतात ना, प्रामुख्याने ते बरोबर धरून चालायचे, निगेटिव्ह स्टेटमेंट कट करायचे. असे जरी तुम्ही उत्तरे दिले तरी तुमची जास्तीत जास्त प्रश्नाची उत्तरे बरोबर येण्याची चान्सेस असतात. रिस्क तुम्हाला घ्यायचीच आहे, कारण तुम्ही नाही घेणार तर कोणी ना कोणी रिस्क तिथे घेणारच आणि आपला जो कट ऑफ आहे तो हाय जाणारच. अशा प्रकारे आपण बघतो, हा प्रश्न आपण अनालिसिस केला. जो प्रश्न आपल्याला माहिती सुद्धा नव्हता तरी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते, असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि नंतर पुन्हा ऑप्शन दिलेले आहेत. तर 4 ऑप्शन मध्ये आपण बघतो महानगरपालिका, नगरपालिका असते. प्रश्न काय विचारलाय की भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. नागरी वस्ती म्हणजे शहरी वस्ती, असा प्रश्न आहे. तर यामध्ये आपण बघतो की मध्ये ऑप्शन मध्ये काय सांगितलं, महानगरपालिका, नगरपालिका. स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट सांगितले 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या, हे पण स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे, हे स्टेटमेंट मात्र चुकलेलं आहे. कारण 75% पेक्षा जास्त लोक पाहिजे जे बिगर शेती व्यवसाय करणारे असतील, त्यांनाच आपण नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. नंतर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त, हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. जर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण नागरी वस्ती किंवा शहरी वस्ती म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे आता आपण बघतो की यामध्ये ब आणि ड हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि असं एकच ऑप्शन आपल्याकडे आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. म्हणून 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता अशा प्रकारे आपण भूगोलाचे सर्व 2024 मध्ये जी परीक्षा होती, जी 2 फेब्रुवारी 2025 झाली, ग्रुप बी एक्झामची, त्यामध्ये आलेले भूगोलाचे जे 10 प्रश्न होते ते पूर्ण अनालिसिस केले, त्याच्याशी संबंधित माहिती सुद्धा बघितली आणि अनालिसिस कशा पद्धतीने करावं एक आयडिया तुम्हाला जनरल आयडिया आलीच असेल. तर यामध्ये आता तुमच्यासाठी काही प्रश्न मी काढलेले आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कारण तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्या नका देऊ, पण सर्च करा आणि याआधी सुद्धा आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहेत. तसा प्रश्न आहे तुमच्यासाठी, भारताची सरासरी लोकसंख्या घनता किती. मी काय प्रश्न विचारला, भारताची सरासरी लोकसंख्या किती आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर सरासरी लोकसंख्या घनतेपेक्षा आपण बघतो यामध्ये तुम्हाला भारताची सरासरी लोकसंख्या घनता प्लस आणखी काय सांगायचं आहे, तर सर्वाधिक घनता असलेले राज्य कोणते आहेत. पहिले 3 राज्य तुम्हाला सांगायचे आहेत, त्याचप्रमाणे सर्वात कमी घनता असलेले पहिले 3 राज्य सांगायचे आहेत. अशा प्रकारे भारताची सरासरी लोकसंख्या घनता किती, भारतातील सर्वाधिक घनता असलेले पहिले 3 राज्य कोणते आणि सर्वात कमी घनता असणारे पहिले 3 राज्य कोणते, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं सुद्धा, महाराष्ट्राची सरासरी लोकसंख्या घनता किती आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता असलेले पहिले 5 जिल्हे तुम्हाला सांगायचे आहे आणि तसंच सर्वात कमी लोकसंख्या असणारे पहिले 3 जिल्हे किंवा 5 जिल्हे सुद्धा तुम्ही सांगू शकता, कारण याआधी आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणून हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण भूगोलाचे प्रश्न घेतले, इथे कव्हर केले
आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त कुठले आणखी विषय आहेत त्यावर आपण PYQ अनालिसिस करावं असं तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि दिलेल्या म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे नक्की सांगा. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन असतील, उत्तर सजेशन असेल किंवा ऑब्जेक्शन असेल, काहीही असो तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगू शकता. तर भेटूया पुढील भागात अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.